मैत्रिणींनो, बुल्स अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण भारतीय रिझर्व्ह बँक या टॉपिकवरील सर्व MPSC आयोगाचे जे प्रश्न आहेत ते आपण या ठिकाणी रिवाइज करणार आहोत आणि 21,000 प्लस प्रश्नसंच लोकसेवा पब्लिकेशनचा आहे, त्यामधून आपण रिवाइज करूया। तर यामध्ये पहिला प्रश्न दिलेला आहे, तर यामध्ये चुकीचे विधान विचारले आहे, तर या प्रश्नाचे उत्तर आयोगाने ह्याच दिलेले आहे, त्यामुळे आपण दुसरा प्रश्न बघूया। तर दुसरा प्रश्न त्यामध्ये विधाने दिलेले आहे, कोणते विधान बरोबर आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर दिले पर्यायी 1 आणि पर्यायी 1 मध्ये दिले अ आणि ब दोन्ही विधान बरोबर आहेत। तर वाचून घेऊया। ग्रामीण पतपुरवठ्याच्या सर्वांगीण अभ्यास करण्यासाठी प्राध्यापक एम खुसरो यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय रिझर्व्ह बँकेने समिती नियुक्त केली होती आणि एम खुसरो समितीने पीक विमा महामंडळ स्थापन करण्याची सूचना केली। तर हे दोन्ही विधान बरोबर आहेत। पीक विमा महामंडळ स्थापन करण्याची सूचना कोणत्या समितीने केली, तर एम खुसरो समितीने केली। तर त्यानंतरचा प्रश्न आपण बघणार आहोत। प्रश्न आहे की 2021-22 दरम्यान RBIच्या निव्वळ परकीय चलन मालमत्तेमध्ये रिकामी जागा होते। मुख्य परीक्षेला आलेला प्रश्न आहे। तर सोने आणि विदेशी चलन मालमत्ता, त्यामुळे अ आणि ड असणारा पर्याय कोणता आहे, तर पर्याय 3। पर्याय 3 मध्ये अ आणि ड आहे। तर निव्वळ परकीय चलन हे तुम्ही नुसतं असं म्हणजे लॉजिक अनुभवावरून सुद्धा म्हणजे ह्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकलं असतं तुम्ही याच्यातून। 2021-22 दरम्यान RBIच्या निव्वळ परकीय चलन मालमत्तेमध्ये कशाच्या म्हणजे काय होतं, तर सोने आणि विदेशी चलन मालमत्ता, अ आणि ड बरोबर आहे। त्यानंतरचा प्रश्न, जर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला पैशाचा पुरवठा कमी करण्याची इच्छा असेल तर तिने करावे। तर रिझर्व्ह बँकेने काय करायला पाहिजे, तर रोख राखीव प्रमाण वाढवायला पाहिजे। जर पैशाचा पुरवठा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला पैशाचा पुरवठा कमी करायची इच्छा असेल तर तिने रोख राखीव प्रमाण वाढविले पाहिजे। पर्याय 3 उत्तर आहे। त्यानंतरचा प्रश्न आपण बघूया। प्रश्न दिलेला आहे की अर्थव्यवस्थेमध्ये एक मिनिट भारतीय अर्थव्यवस्थेतील वाढ भारतीय अर्थव्यवस्थेतील वाढती चलन प्रवृत्ती भाववाढ रोखण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने कोणते धोरण राबवते। भारतीय रिझर्व्ह बँक कोणते धोरण राबवते, तर पर्याय 4 दिले आहे, कडक पैशाचे धोरण। अर्थव्यवस्थेतील वाढती चलन प्रवृत्ती म्हणजे भाववाढ रोखण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक कोणते धोरण वाढवते, तर कडक पैशाचे धोरण। पर्याय 4 उत्तर दिले। त्यानंतरचा प्रश्न, कोविड-19च्या पार्श्वभूमीवर भारतीय रिझर्व्ह बँकेने रिकामी जागा अपारंपरिक मौद्रिक धोरणाची साधने सादर केली। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर दिले आहे पर्याय 2, अ आणि क विधान बरोबर आहे। तर अ आणि क वाचूया। अ आणि क मध्ये काय दिलेलं आहे, दीर्घकालीन रेपो ऑपरेशन्स आणि लक्ष्य, तो क मध्ये दिलं आहे लक्षित दीर्घकालीन रेपो ऑपरेशन्स। तर दीर्घ म्हणजे हे कोविड-19च्या पार्श्वभूमीवर भारतीय रिझर्व्ह बँकेने दीर्घकालीन रेपो ऑपरेशन आणि लक्षित दीर्घकालीन रेपो ऑपरेशन हे अपारंपरिक मौद्रिक धोरणाची साधने सादर केली होती। अ आणि क विधान बरोबर आहे। पर्याय 2। त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय रिझर्व्ह बँकेने रिकामी जागा रोजी आपल्या ई-कुबेर प्रणालीवर स्वयंचलित स्वीप इन आणि स्वीप आउट सुविधा सुरू केली। तर कोणत्या म्हणजे केव्हा सुरू केलं, तर या प्रश्नाचे उत्तर दिले पर्याय 3, 6 ऑगस्ट 2020 रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेने 6 ऑगस्ट 2020 रोजी आपल्या ई-कुबेर प्रणालीवर स्वयंचलित स्वीप इन आणि स्वीप आउट सुविधा सुरू केली। त्यानंतरचा प्रश्न आहे की रिकामी जागा म्हणजे असे नियामक धोरण ज्याद्वारे केंद्रीय बँक सामान्य आर्थिक उद्दिष्टाच्या प्राप्तीसाठी पैशाच्या पुरवठ्यावर नियंत्रण ठेवते। तर मौद्रिक धोरण म्हणजे असे नियामक धोरण ज्याद्वारे केंद्रीय बँक सामान्य आर्थिक उद्दिष्टांच्या प्राप्तीसाठी पैशाच्या पुरवठ्यावर नियंत्रण ठेवते। पर्याय 3 उत्तर आहे, मौद्रिक धोरण। त्यानंतरचा प्रश्न, रेपो दर म्हणजे रेपो दर म्हणजे कोणता दर, तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया व्यापारी बँकांना कर्ज देते। पर्याय 3 या प्रश्नाचे उत्तर सुद्धा पर्याय 3 आहे। रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया व्यापारी बँकांना कर्ज देते, त्या दराला काय म्हटलं जाते, रेपो दर म्हटलं जाते।
त्यानंतरचा प्रश्न, भारतात मौद्रिक धोरण कोणत्या वित्तीय संस्थेमार्फत राबविले जाते? तर कोणत्या वित्तीय संस्थेमार्फत मौद्रिक धोरण राबवले जाते? तर RBI म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँकेमार्फत मौद्रिक धोरण राबविले जाते. पर्याय 4 आहे RBI, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. त्यानंतरचा प्रश्न दिला आहे 11. त्यामध्ये काय दिले आहे? तर विधाने दिलेले आहेत आणि या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे पर्याय 4. पर्याय 4 मध्ये दिलेलं आहे वरील सर्व बरोबर. तर वरील सर्व विधाने आपण वाचून घेऊया. तर वरील सर्वमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भाववाढीच्या काळामध्ये काय करते? तर भाववाढीच्या काळामध्ये महाग चलन नीतीचा वापर करते, भावघटीच्या काळामध्ये स्वस्त चलन धोरणाचा वापर करते आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 1951 मध्ये बँक दर 3% इतका करून स्वस्त चलन धोरण सुरू केले. म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने स्वस्त चलन धोरण केव्हा सुरू केले? ते 1951 मध्ये स्वस्त चलन धोरण सुरू केले. आणि जेव्हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला म्हणजे भाव घट करायचे असेल तर स्वस्त चलनाचे धोरण राबवत असते आणि भाव वाढ करायचे असेल तर महाग चलन नीतीचा वापर करत असते. हे तिन्ही विधान बरोबर आहे. वरील सर्व पर्याय 4 उत्तर दिलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूया. खालीलपैकी कोणता भारतीय रिझर्व्ह बँकेचा परिणामात्मक मौद्रिक उपाय नाही? तर याच्या उत्तर आहे की नैतिक समजावणी हे काय आहे? परिणामात्मक मौद्रिक उपाय नाही. भारतीय रिझर्व्ह बँकेचा हा परिणामात्मक मौद्रिक उपाय नाही आहे. पर्याय 2. तर मग बँक दर, रोख राखीव प्रमाण आणि वैधानिक रोखता प्रमाण हे काय? तर रिझर्व्ह बँकेचे परिणामात्मक मौद्रिक उपाय आहेत. तर 2 नाही आहे असं पण म्हणजे ज्यांनी हा चॅप्टर वाचलेला आहे त्याचं उत्तर त्यांना देता येईल. यामध्ये थोडं जास्त पाठांतराची गरज नाही. त्यानंतरचा प्रश्न बघूया. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सुरू केलेल्या सार्वभौम सुवर्ण रोख्याचा मुख्य उद्देश कोणता होता? प्रत्यक्ष सोन्याची मागणी कमी करणे. पर्याय 1 उत्तर दिलेलं आहे. सोन्याची मागणी प्रत्यक्ष म्हणजे भौतिक म्हणजे प्रत्यक्ष सोना मागणी कमी करणे यासाठी रिझर्व्ह बँकेने सार्वभौम सुवर्ण रोख्याचं म्हणजे सुवर्ण रोखा हे सुरू केलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे की भारतीय रिझर्व्ह बँकेने त्यांची मध्यम मुदतीच्या धोरणाची रचना उत्कर्ष 2022 या नावाने रिकामी जागामध्ये सुरू केली. तर केव्हा? तर जुलै 2019 मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेने मध्यम मुदतीच्या धोरणाची रचना उत्कर्ष 2022 या नावाने सुरू केली. उत्कर्ष 2022 या नावाने जुलै 2019 मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेने त्यांची मध्यम मुदतीच्या धोरणाची रचना उत्कर्ष 2022 या नावाने जुलै 2019 मध्ये सुरू केली. बँक रेट म्हणजे रिकामी जागा होय. तो 15चे 1 उत्तर दिलेलं आहे. विधान योग्य आहे. तर रिझर्व्ह बँकेच्या बँकांना असणारा पुनर्वठाव दर म्हणजे बँक रेट. रिझर्व्ह बँकेच्या बँकांना असणारा पुनर्वठाव दर म्हणजे बँक रेट. त्यानंतरचा प्रश्न बघूया. प्रश्न आहे आरबीआयच्या प्रमुख कार्यात रिकामी जागाचा समावेश होतो. तर आरबीआयच्या प्रमुख कार्यामध्ये कशाचा समावेश होतो? तर या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे पर्याय 1 आणि ड बरोबर आहे. तर सरकारची बँक म्हणून आरबीआय कार्य करते. त्याचप्रमाणे चलनी नोटाची छपाई हे सुद्धा कार्य हे प्रमुख कार्यामध्ये येतात. आरबीआयच्या प्रमुख कार्यामध्ये सरकारची बँक म्हणून बँक आहे आणि चलनी नोटा छपाई आणि ड हे पर्याय 1 उत्तर दिलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे तर या प्रश्नाचे उत्तर दिले पर्याय 3. भारतीय रिझर्व्ह बँकेचा रेपो दर 14 जून 2014 रोजी रिकामी जागा होता ते किती? पर्याय 3 दिले 8%. भारतीय रिझर्व्ह बँकेचा रेपो दर 2014 मध्ये किती होता? 8% होता. त्यानंतरचा प्रश्न बघूया. कोणती बाब उपभोग कर्ज म्हणून संबोधली जात नाही? तर कोणती बाब ही उपभोग कर्ज म्हणून संबोधली जात नाही? तर पर्याय 1 दिलाय पंप संचासाठी घेतलेले कर्ज हे उपभोग कर्ज नाही आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूया.
धार्मिक बँक आणि सरकारने निर्माण केलेल्या पैशाला मध्यवर्ती बँक आणि सरकारने निर्माण केलेल्या पैशाला काय म्हणतात? तर पर्याय 1 दिलेलं आहे उत्तर शक्तिशाली पैसा. मध्यवर्ती बँक आणि सरकारने निर्माण केलेल्या पैशाला काय म्हणतात? तर शक्तिशाली पैसा म्हणतात. त्यानंतरचा प्रश्न आहे, रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या चलनाला उच्च समर्थित चलन कोणत्या कारणामुळे म्हणतात? म्हणजे रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या चलनाला उच्च समर्थित चलन म्हणजे हाय पॉवर मनी कोणत्या कारणामुळे म्हटलं जाते? तर या प्रश्नाचे उत्तर दिले पर्याय 4 वरील सर्व. तर त्याला कारण वाचून घेऊया. या चलनाला विशिष्ट साठ्याचा आधार असतो. या चलनाच्या मूल्याची हमी सरकार देते आणि हे चलन सरकार आणि रिझर्व्ह बँक यांचे दायित्व आहे. तर हे सर्व बरोबर आहेत. मौद्रिक धोरण म्हणजे असे नियामक धोरण की ज्याद्वारे केंद्रीय बँक रिकामी जागावर आपले नियंत्रण ठेवते. तर कशावर नियंत्रण ठेवते? तर पैशाचा पुरवठा. पर्याय 2 उत्तर दिलेलं आहे. पैशाच्या पुरवठ्यावर नियंत्रण ठेवते. मौद्रिक धोरण म्हणजे असे नियामक धोरण की ज्याद्वारे केंद्रीय बँक काय करते? पैशाच्या पुरवठ्यावर नियंत्रण ठेवते. त्यानंतरचा प्रश्न बघूया की केंद्र सरकार व घटक राज्य सरकारच्या कर्ज व्यवहाराचे व्यवस्थापन कोणामार्फत केले जाते? तर कोणामार्फत केले जाते? तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मार्फत. पर्याय 3 उत्तर दिलेला आहे. केंद्र सरकार व घटक राज्य सरकार राज्य सरकारच्या कर्ज व्यवहाराचे व्यवस्थापन कोणामार्फत केले जाते? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. पर्याय 3 उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूया. प्रश्न आहे, भारतीय रिझर्व्ह बँकेची रोखता समायोजन सुविधा याला परवानगी देते. तर कशाला परवानगी देते? पर्याय 3 दिलेला आहे उत्तर अ आणि ब. भारतीय रिझर्व्ह बँकेला रोजच्या रोज बाजारातील रोखता व्यवस्थापन करणे आणि बाजार व्याजदराचे संकेत प्रसारित करणे आणि भारतीय रिझर्व्ह बँकेला रोजच्या रोज बाजारातील रोखता व्यवस्थापन करणे आणि ब ह्या दोन्हीसाठी भारतीय रिझर्व्ह बँक रोखता समायोजनला परवानगी देते. ह्या कारणासाठी बरोबर, दोन्ही विधान बरोबर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील पहिल्या महिला बँकेची स्थापना कोणत्या वर्षाच्या अर्थसंकल्पात करण्यात आली? तर कोणत्या वर्षाचा अर्थसंकल्प होता? तर पर्याय 3 2013-14. 2013-14चा जो अर्थसंकल्प होता त्या अर्थसंकल्पामध्ये भारतातील पहिल्या महिला बँकेची स्थापना करण्याची संकल्पना आणण्यात आली. त्यानंतरचा प्रश्न आहे, विधाने दिलेली आहे. कोणती विधान आपल्याला बरोबर आहे ते सांगायचं आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय 4 वरील सर्व विधाने बरोबर आहेत. तर वाचून घेऊया. मौद्रिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही मुख्य संस्था आहे. आर्थिक विकासाला गती देणे हे मौद्रिक धोरण उद्दिष्टे आहे. बँक दर हे मौद्रिक धोरणाचे साधन आहे. ते तिन्ही विधान बरोबर आहेत वरील सर्व. त्यानंतरचा प्रश्न बघूया. विधाने दिलेले आहे त्यामध्ये आपल्याला असत्य विधान सांगायचं आहे. तर यामध्ये फक्त ब हे विधान पर्याय 4 उत्तर दिलेलं आहे. ब विधान हे चुकीचं आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे राष्ट्रीयकरण 1950 झाले. तर हे विधान काय आहे? चूक आहे. कारण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे राष्ट्रीयकरण केव्हा झाले तर ते कमेंटमध्ये सांगा वाटल्यास. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना केव्हा झाली? 1 एप्रिल 1935ला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली. भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाकडून 1 रुपयाची नोट आणि सर्व परिमाण नाणी जारी केली जातात. 1 रुपयाची नोट आणि सर्व परिमाण नाणी हे कोणाकडून म्हणजे जारी केले जातात? तर भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाकडून. त्यानंतरचा प्रश्न बघूया. 2016मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नर HR खान यांच्या अध्यक्षतेखाली स्थापलेल्या समितीचे काम काय होते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर दिले आहे पर्याय 2 रेपो रेट बंधपत्र बाजार विकसित करणे हे 2016मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नर HR खान यांच्या अध्यक्षतेखाली स्थापलेल्या समितीचे काम काय होते? तर कॉर्पोरेट बंधपत्र बाजार विकसित करणे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघूया. प्रश्न आहे की
ओपन मार्केट ऑपरेशनच्या मार्गाने चलनवाढ रोखण्यासाठी मध्यवर्ती बँक कुठले पाऊल उचलेल? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर दिले आहे पर्याय 1, सरकारी रोखे विकणे. ओपन मार्केट ऑपरेशनच्या मार्गाने चलनवाढ रोखण्यासाठी मध्यवर्ती बँक कुठले पाऊल उचलेल? तर सरकारी रोखे विकणे. त्यानंतरचा प्रश्न आहे, विधाने दिलेले आहे आणि आपल्याला या ठिकाणी असत्य विधान विचारलेलं आहे. तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय 2 बी. पर्याय 2 उत्तर दिलेले आहे, म्हणजे बी विधान हे काय आहे? अयोग्य आहे. तर ए आणि सी विधान बरोबर आहे, ते वाचून घेऊया. भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि सरकार उच्च शक्ती पैसा निर्माण करते, हे विधान बरोबर आहे. आणि उच्च शक्ती पैशाची मागणी आणि पुरवठा हा पैशाच्या पुरवठा सिद्धांताचा पाया आहे. अ आणि ब हे विधान बरोबर आहे. बी हे विधान अ आणि क विधान बरोबर आहे, ब हे चुकीचे आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, देशातील महागाईचे नियंत्रण आर्थिक धोरणातून ठेवण्याचे कार्य कोणती संस्था करते? देशातील महागाईचे नियंत्रण आर्थिक धोरणातून ठेवण्याचे कार्य कोणती संस्था करते? तर RBI म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. प्रश्न रिपीट झालेला आहे, फक्त प्रश्नाची भाषा चेंज झालेली आहे. देशातील महागाईचे नियंत्रण आर्थिक धोरणातून ठेवण्याचे कार्य कोणती संस्था करते? तर RBI. त्यानंतरचा प्रश्न, रिझर्व्ह बँकेच्या संख्यात्मक पद्धतीत रिकामी जागाचा समावेश होतो. तर कशाच्या? तर या पर्याय दिलेला आहे वरील सर्व. तर संख्यात्मक पद्धती, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या संख्यात्मक पद्धती कोणत्या आहेत? तर खुल्या बाजारातील कर्ज रोख्याची खरेदी विक्री, बँक रेट म्हणजेच त्याला व्याजदर म्हणतात. त्यानंतर राखीव निधीचे बदलते प्रमाण, बँक रेट आणि खुल्या बाजारातील कर्ज रोख्याची खरेदी विक्री हे रिझर्व्ह बँकेच्या संख्यात्मक पद्धतीमध्ये समाविष्ट होतो. जेव्हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बँक रेट व्याजाचा दर वाढवते तेव्हा रिकामी जागा होते. तर काय होते? तर गुंतवणुकीस परावृत्त करणे हे होते. जेव्हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बँक रेट वाढवते तेव्हा काय होते? गुंतवणुकीस परावृत्त करणे हे होते. जेव्हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बँक रेट वाढवते तेव्हा काय होते? गुंतवणुकीस परावृत्त करणे हे होते. त्यानंतरचा प्रश्न आहे, वित्तीय व्यवस्थेमध्ये रोखतेवर प्रभाव टाकणारा खालीलपैकी कोणता किंवा कोणते नवीनतम उपाय रिझर्व्ह बँकेने प्रारंभ केलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे पर्याय 4 ड मध्ये दिलेला आहे सीमांत स्थायी सुविधा. पर्याय ड दिलेला आहे फक्त. वित्तीय व्यवस्थेमध्ये रोखतेवर प्रभाव टाकणारा कोणता नवीनतम म्हणजे उपाय, नवीनच आहे उपाय, रिझर्व्ह बँकेने प्रारंभ केला? तर तो आहे सीमांत स्थायी सुविधा. ड फक्त उत्तर दिलेला आहे. पर्याय 4 उत्तर होतं याचं. त्यानंतरचा प्रश्न बघूया. प्रश्न आहे, यामध्ये बरोबर विधाने विचारलेलं आहे. या प्रश्नाचे उत्तरसुद्धा पर्याय 4 दिलेलं आहे वरील सर्व. तर बघूया. राज्याच्या राजकोषीय व्यवस्थापनामध्ये राज्याच्या राजकोषीय व्यवस्थापनात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया महत्त्वाची भूमिका पार पडते. राज्याच्या राजकोषीय व्यवस्थापनामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया महत्त्वाची भूमिका पार पाडते. राज्याच्या बाजार कर्ज उभारणीस मदत करण्याचे महत्त्वाचे कार्यसुद्धा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया वर्षातून 2 वेळा राज्य सचिवाची सभा मुंबई येथील मुख्यालयास आयोजित करते. अ, ब आणि क तिन्ही विधान बरोबर आहे. पर्याय 4 उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूया. प्रश्न दिलेला आहे की बरोबर विधान कोणते आहे ते ओळखा. या प्रश्नाचे योग्य उत्तर दिले आहे पर्याय क्रमांक 1. ए आणि बी विधान बरोबर आहे. ती आणि बी विधान वाचून घेऊया. रोख राखीव गुणोत्तर हे पत नियंत्रणाचे प्रभावी साधन आहे. रोख राखीव गुणोत्तर हे पत नियंत्रणाचे प्रभावी साधन आहे. 9 फेब्रुवारी 2013 मध्ये रोख राखीव गुणोत्तर 4% कमी केले गेले. ए आणि बी बरोबर आहे. त्यानंतरचा प्रश्न, व्यापारी बँकांना त्यांच्या जवळील नगद रोख्याचा काही भाग सरकारी रोखे खरेदी करण्यासाठी वापरावा लागतो. या भागाला काय म्हणतात? तर या भागाला काय म्हणतात? वैधानिक रोखता गुणोत्तर. वैधानिक
वैधानिक रोखता गुणोत्तर म्हणतात. व्यापारी बँकांना त्यांच्या जवळील नगद रोकडीचा काही भाग सरकारी रोखे खरेदी करण्यासाठी वापरावा लागतो. या भागाला काय म्हणतात? तर वैधानिक रोखता गुणोत्तर म्हणतात. त्यानंतरचा प्रश्न आहे, रेपो रेट व रिव्हर्स रेपो रेट या संज्ञा कशाशी संबंधित आहेत? तर रिझर्व्ह बँकेचे पतधोरण आहेत हे. रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट ह्या संज्ञा कशा संदर्भात आहेत? तर रिझर्व्ह बँकेचे पतधोरण ठरवण्यासंदर्भात आहेत. पर्याय 4 उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, अर्थव्यवस्थेमध्ये डिअर मनी याचा अर्थ असा की कर्ज रिकामी जागा उपलब्ध असते. तर या प्रश्नाचं उत्तर आहे जास्त व्याज दराने. डिअर मनी याचा अर्थ होते जास्त व्याज दराने. त्यानंतरचा प्रश्न आहे, बँकेचा दर हे पत नियंत्रणाचे कोणते साधन आहे? तर कोणते साधन आहे? तर या प्रश्नाचं उत्तर सुद्धा एक आहे, संख्यात्मक साधन आहे. पत नियंत्रण हे काय आहे? पर्याय 1 उत्तर दिले आहे, संख्यात्मक साधन आहे. पत नियंत्रणाचे संख्यात्मक साधन काय? तर बँक दर. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारताच्या केंद्रीय बँकेला रिझर्व्ह बँक का म्हणतात? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय 1, ती सर्व अनुसूचित बँकांचा रोख रकमेचा साठा करते. अनुसूचित बँकांचा रोख रकमेचा साठा करते, म्हणून भारताच्या केंद्रीय बँकेला रिझर्व्ह बँक म्हणतात. पर्याय 1 उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूया. प्रश्न आहे, मध्यवर्ती बँकेच्या मौद्रिक व पतविषयक धोरणातील खालीलपैकी कोणत्या मौद्रिक साधनाचा पैशाच्या विस्तारावर सारखाच परिणाम होतो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर दिले आहे पर्याय 3, वरील दोन्ही म्हणजे रोख राखीव गुणोत्तर आणि वैधानिक रोखता गुणोत्तर हे दोन्ही आहेत जे मौद्रिक साधन आहे. हे मौद्रिक साधन आहे जे पैशाच्या विस्तारावर सारखाच परिणाम होतो. यांचा कोशाच्यात रोख राखीव गुणोत्तर आणि वैधानिक रोखता गुणोत्तर. पर्याय 3 उत्तर दिलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न, रिझर्व्ह बँकेजवळ व्यावसायिक बँकांना ठेवावा लागणारा किमान रोख राखीव निधी म्हणजे काय? तर किमान रोख राखीव निधी म्हणजे काय? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय 2, रोख राखीव निधी म्हणजे CRR. किमान रोख राखीव निधी म्हणजे CRR आहे. त्यानंतरच्या प्रश्नाचं उत्तर बघूया. भारतीय विकासासाठी वित्तपुरवठा आणि किंमत स्थैर्याचा प्रयत्न या वर्षीचे धोरण म्हणजे? या प्रश्नाचे उत्तर दिले आहे पर्याय 3, मौद्रिक धोरण. आर्थिक विकासासाठी वित्तपुरवठा आणि किंमत स्थैर्याचा प्रयत्न या विषयीचे धोरण म्हणजे मौद्रिक धोरण. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय रिझर्व्ह बँकेच्या चलन निर्मिती विभागास कायमस्वरूपी किमान किती रुपयाचा सुवर्णसाठा ठेवणे आवश्यक आहे? तर किती? तर पर्याय 2 उत्तर दिलेलं आहे 115 कोटी रुपये. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या चलन निर्मिती विभागास कायमस्वरूपी किमान किती रुपयाचा सुवर्णसाठा ठेवणे आवश्यक आहे? तर 115 कोटी रुपये. पर्याय 2 उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न, संविधानिक रोखता गुणोत्तर म्हणजे व्यावसायिक बँकांनी कोणत्या कारणासाठी बाळगलेली रोख रक्कम होय? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर दिलेले आहे पर्याय 4 उत्तर दिलेले आहे. तर पर्याय 4 मध्ये दिलेले आहे सरकारी रोखे विकत घेण्यासाठी. संविधानिक रोखता गुणोत्तर म्हणजे व्यावसायिक बँकांनी कोणत्या कारणासाठी बाळगलेली रोख रक्कम होय? तर सरकारी रोखे विकत घेण्यासाठी. पर्याय 4 उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, कोणते विधान अयोग्य आहे? तर आपल्याला अयोग्य विधान सांगायचे आहे. तर अयोग्य विधानमध्ये दिलेलं आहे पर्याय 2 दिलेलं आहे. पर्याय 2 मध्ये दिलं आहे फक्त ब विधान चुकीचं आहे. तर आपण अविधान वाचून घेऊया. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि सरकार जननक्षम पैसा निर्माण करते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि सरकार काय करते? जननक्षम पैसा निर्माण करते. हे विधान बरोबर आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूया. प्रश्न आहे की योग्य कोणते आहे विधाने ते आपल्याला या ठिकाणी सांगायचे आहे.
तर या प्रश्नाचे योग्य उत्तर दिले आहे पर्याय क्रमांक 1. ए आणि बी विधान बरोबर आहे. तर वाचून घेऊया. रोख राखीव गुणोत्तर हे पत नियंत्रणाचे प्रभावी साधन आहे. बरोबर आहे हे विधान. 9 फेब्रुवारी 2013 मध्ये रोख राखीव गुणोत्तराचे प्रमाण 4% कमी झालेले आहे. हे दोन्ही विधान बरोबर आहे. हा प्रश्न सुद्धा रिपीट आहे. त्यानंतरचा प्रश्न, जेव्हा मध्यवर्ती बँकेकडून रोख राखीव गुणोत्तरात घट केली जाते तेव्हा त्याचा काय परिणाम होतो? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय 4. व्यापारी बँकांचे कर्ज देण्यासाठी अधिक पैसा उरतो. कर्ज देण्यासाठी व्यापारी बँकेकडे अधिक पैसा उरतो. जेव्हा मध्यवर्ती बँकेकडून रोख राखीव गुणोत्तरामध्ये घट केली जाते तेव्हा त्याचा परिणाम व्यापारी बँकेकडे कर्ज देण्यासाठी अधिक पैसा उरतो. पर्याय 4 उत्तर दिलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, मानव विकास निर्देशांक हा रिकामी जागावर आधारित आहे. मानव विकास निर्देशांक हा काय आहे? तर मानव विकास निर्देशांक पर्याय 4 उत्तर आहे याचं पण. पर्याय 4. सरासरी आयुर्मर्यादा, प्रौढ साक्षरता, संयुक्त प्रवेश दर आणि वास्तव स्थूल राष्ट्रीय उत्पादनावर आधारित आहे. मानव विकास निर्देशांक हा सरासरी आयुर्मान, प्रौढ साक्षरता, संयुक्त प्रवेश दर आणि वास्तव स्थूल राष्ट्रीय उत्पादन यावर आधारित आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूया. या प्रश्नाचे उत्तर दिले आहे पर्याय 2. ए आणि बी दोन्ही विधान बरोबर आहे. तर वाचून घेऊया. रिझर्व्ह बँक रेपो दरामध्ये कपात करून व्यवस्थेत आणखी रोखता आणते. व्यवस्थेतील रोखता शोषून घेण्यास रिव्हर्स रेपो दर रिझर्व्ह बँकेस मदत करते. व्यवस्थेतील रोखता शोषून घेण्यास रिव्हर्स रेपो दर रिझर्व्ह बँकेस मदत करते आणि रिझर्व्ह बँक रेपो दर कपात करून व्यवस्थेत आणखी रोखता आणते. ए आणि बी दोन्ही विधान बरोबर आहे. पर्याय 2 उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघूया. प्रश्न आहे, एक मिनिट, सकाळची वेळ आहे त्यामुळे एक मिनिट. भाववाढीच्या नियंत्रणाच्या मौद्रिक उपायात याचा समावेश होतो. तर भाववाढीच्या नियंत्रण म्हणजे भाववाढ नियंत्रित करण्यासाठी कोणता मौद्रिक उपाय वापरता येईल? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर दिले आहे पर्याय 2. ए आणि बी म्हणजे बँकांच्या पतपुरवठ्यावर नियंत्रण आणि बँक दरामध्ये वृद्धी. हे 2 उपाय आपल्याला भाववाढीवर नियंत्रण करण्यासाठी वापरता येतील. कोणत्या? बँकांच्या पतपुरवठ्यावर नियंत्रण आणि बँक दरामध्ये वृद्धी हे मौद्रिक उपाय वापरून आपल्याला भाववाढीवर नियंत्रण करता येईल. ए आणि बी हे विधान बरोबर आहे, उत्तर दिलेलं आहे. त्यानंतर रेपो रेट म्हणजे काय? तर रेपो रेट म्हणजे पर्याय 4 उत्तर दिले आहे अ आणि क. तर बँक ज्या दराने रिझर्व्ह बँकेकडून कर्ज घेतात, बँक ज्या दराने रिझर्व्ह बँकेकडून म्हणजे ज्या व्यापारी बँका असतात त्या रिझर्व्ह बँकेकडून कर्ज घेतात त्याचा वठाव दर आणि अल्पकालीन कर्ज. अ आणि क विधान हे येथे रेपो रेट म्हणजे अ आणि क विधान येते. त्यानंतरचा प्रश्न आहे की 2012-13 मध्ये रोखतेची स्थिती सुधारण्यासाठी रिझर्व्ह बँकेने काय? पर्याय 1 उत्तर दिलेलं आहे. फक्त बरोबर आहे. तर 2012-13 मध्ये रोखतेची स्थिती सुधारण्यासाठी रिझर्व्ह बँकेने CRR व SLR कमी केले. 2012-13 मध्ये रोखतेची स्थिती सुधारण्यासाठी रिझर्व्ह बँकेने CRR व SLR कमी केले. तर त्यानंतरचा प्रश्न बघूया. प्रश्न आहे की 2009 पासून रिझर्व्ह बँकेने चलनात आणलेल्या 10 रुपयाच्या नाण्याचे वजन व व्यास किती आहे? तर 2009 पासून रिझर्व्ह बँकेने चलनात आणलेल्या 10 रुपयाच्या नाण्याचे वजन आणि व्यास किती आहे असा हा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचे उत्तर दिले आहे पर्याय 2. 8 ग्राम 28 मिलीमीटर. 8 ग्राम 28 मिलीमीटर एवढं काय आहे? तर 10 रुपयाच्या नाण्याचे वजन आणि व्यास आहे. व्यास किती आहे? 28 मिलीमीटर आणि वजन किती आहे? 8 ग्राम. 2009 पासून 10 रुपयाचं नाणी रिझर्व्ह बँकेने चलनात आणलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूया. प्रश्न आहे, मौद्रिक धोरणाची उद्दिष्टे कोणती आहेत? मौद्रिक धोरणाची उद्दिष्टे
कोणती आहे? तर ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर दिले आहे पर्याय क्रमांक 1 अ आणि ब विधान बरोबर आहे. तर मौद्रिक धोरणाचे उद्दिष्ट काय आहे? पैशाची तटस्थता, किंमत स्थिरीकरण, विनिमय स्थिरीकरण, पूर्ण रोजगार, आर्थिक वृद्धी. पूर्ण रोजगार, आर्थिक वृद्धी, पैशाची तटस्थता, किंमत स्थिरीकरण, विनिमय स्थिरीकरण हे काय आहे? तर मौद्रिक धोरणाचे उद्दिष्ट आहे. अ आणि ब विधान बरोबर आहे. तर त्यानंतरचा प्रश्न बघूया. प्रश्न आहे देशातील पतनिर्मिती नियंत्रित करण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून कोणता उपाय योजला जातो? कोणता उपाय योजला जातो? तर खुल्या बाजारात रोख्याची विक्री करणे. दुसरं विधान बरोबर आहे. खुल्या बाजारात रोख्याची विक्री करणे हे देशातील पतनिर्मिती नियंत्रित करण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून उपाय योजला जातो. खुल्या बाजारात रोख्याची विक्री करणे. त्यानंतरचा प्रश्न मध्यवर्ती बँक सदस्य बँकांना ज्या दराने कर्ज देते त्या दरास काय म्हटलं जाते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे बँक दर. पर्याय 2 उत्तर आहे. मध्यवर्ती बँक सदस्य बँकांना ज्या दराने कर्ज देते त्या दरास काय म्हणतात? तर बँक दर म्हणतात. त्यानंतरचा प्रश्न आहे रिझर्व्ह बँकेने 1970 साली रिकामी जागा यांच्या अध्यक्षतेखाली विभेदित व्याजदराचा विचार करण्यासाठी एक समिती नेमली होती. तर या प्रश्नाचं उत्तर आहे डॉक्टर हजारी यांच्या अध्यक्षतेखाली विभेदित व्याजदराचा विचार करण्यासाठी एक समिती नेमली होती. कोणी? रिझर्व्ह बँकेने. केव्हा? 1970 साली. रिझर्व्ह बँकेने 1970 साली डॉक्टर हजारी यांच्या अध्यक्षतेखाली विभेदित व्याजदराचा विचार करण्यासाठी एक समिती नेमली होती. त्यानंतरचा प्रश्न आहे रिझर्व्ह बँकेसंदर्भामध्ये खालील प्रवर्गाचा विचार करा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर दिले आहे पर्याय 4. कोणते क्षेत्र हे प्राधान्य कर्ज पुरवठ्यामध्ये येतात? तर 1, 2 आणि 4. त्यामध्ये कृषी क्षेत्र, लघु उद्योग आणि शैक्षणिक कर्ज 1, 2 आणि 4 येतात. कृषी क्षेत्र, लघु उद्योग आणि शैक्षणिक कर्ज हे काय येतात? तर प्राधान्य कर्ज पुरवठ्यामध्ये येतात. हे रिझर्व्ह बँकेचे कर्जाचे प्रवर्ग आहेत. तर त्यामध्ये प्राधान्य कर्ज पुरवठ्यामध्ये येतात कृषी क्षेत्र, लघु उद्योग आणि शैक्षणिक कर्ज. त्यानंतरचा प्रश्न आहे भारतीय रिझर्व्ह बँकेचे मध्यवर्ती स्वरूपाचे कार्य कोणते? तर मध्यवर्ती स्वरूपाचे कार्य कोणते? ते बँकांची बँक म्हणून कार्य करणे हे भारतीय रिझर्व्ह बँकेचे मध्यवर्ती स्वरूपाचे कार्य आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेचे मध्यवर्ती स्वरूपाचे कार्य कोणते? ते बँकांची बँक म्हणून कार्य करणे. तर त्यानंतरचा प्रश्न आहे देशातील विविध बँकांनी RBI कडून RBI कडून उसनवार घेतलेल्या रकमेवर RBIचे व्याज आकारते त्याला काय म्हणतात? तर त्याला काय म्हणतात? तर रेपो रेट म्हणतात. देशातील विविध बँकांनी RBI कडून उसनवार घेतलेल्या रकमेवर RBI व्याज आकारते त्याला काय म्हणतात? तर रेपो रेट म्हणतात. पर्याय 2 उत्तर दिलेलं आहे. रेपो रेट म्हटलं जाते. त्यानंतरचा प्रश्न आहे 1934च्या कायद्यान्वये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला रिकामी जागा कार्य करण्याचे हक्क प्रदान केले आहेत. तर या प्रश्नाचे उत्तर आहे वरील सर्व पर्याय बरोबर आहे. म्हणजे पत नियंत्रण, बँकांची बँक आणि सरकारची बँक म्हणून कार्य करण्याचा हक्क 1934च्या कायद्याने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला मिळालेला आहे. 1934च्या कायद्याने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला पत नियंत्रण, बँकांची बँक, सरकारची बँक म्हणून कार्य करण्याचा हक्क प्रदान करण्यात आलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न झाले एवढे प्रश्न होतो म्हणजे RBI ह्या प्रश्नावर हे एकूण 60 प्रश्न होते. त्यानंतर आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये घेऊया. जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा. धन्यवाद.